आपण घुसला टनेल मध्ये, ये तर हे आहे ऑस्करवाडी मिसळ. चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात. चिंध्यावाला ट्रक असा घुसला डायरेक्ट त्याची पोल्याच्या अंगावरच. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालोत आणखीन एका नवीन ट्रिपला. कोल्हापूरला निघालोत आणि आता सकाळचे वाजलेत 9. आवडता पूर्ण फॅमिलीचा आवडता उशीर झाला आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. पूर्ण फॅमिली सगळ्यांचं आवरायचं मला टाइम लागतोच. आणि आता आपण आहोत चिंचवडमध्येच. तर कोल्हापूर इथून आहे 250 किलोमीटर. आपल्याला पोहोचायला 4 ते 5 तास लागतील. दोन दिवसाचा स्टे आहे तिथं. आज आहे शुक्रवार 15 एप्रिल. 3 दिवस सुट्टी आहे. ऍक्च्युली लॉंग विकेंड आलाय, त्याच्यामुळे हा प्लॅन केला आपण आहोत मोर्या गोसावी मंदिरापाशी. हे मोर्या गोसावी मंदिर. गाडीतूनच पाया पडू. चिंचवडचं प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे मोर्या गोसावी. आपला 2 दिवसाचा स्टे असणार आहे, म्हणजे टोटल 3 दिवसाची ट्रिप आहे आपली. त्याच्यात आपण कोल्हापूरमधले सगळे पर्यटन स्थळं जे काय बघण्यासारखे आहेत ते सगळे कव्हर करणार आहोत. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण आता NH48 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 48ला आहोत. 48 मुंबई बेंगलोर हायवे. आणि बघा सकाळची गर्दी या रूटला, म्हणजे जवळपास वारजे माळवाडी कात्रजपर्यंत ट्रॅफिक अशीच असते. मला वाटतं पुढे कुठेतरी पुलाचं काम पण चालू आहे एका ठिकाणी, त्याच्यामुळे पण ट्रॅफिक असेल. म्हणजे थोडक्यात काय तर पुण्याच्या बाहेर निघेपर्यंत आपल्याला अशी ट्रॅफिक मिळणारच आहे. बघा इथं पुलाचं काम चालू आहे. आणि पुण्यामध्ये ह्या अशा टेकड्या वगैरे तोडणं सर्रास चालू आहे. टेकड्या तोडून रस्ते, घरं हे सगळे डेव्हलपमेंट होत आहेत. त्याच्यामुळे पर्यावरणाला तर नुकसान होतच आहे. या साईडला पण पुलाचं काम चालू आहे आणि इकडं पण डोंगर सगळा तोडलाय. बघा ट्रॅफिक नव्हतं वारजेमध्ये. आता इथे ट्रॅफिक जाम झाले. आय डोंट नो काय पुढे झालंय. हळूहळू पुढे मध्ये तर गॅप दिसतोय भरपूर आणि फक्त इथेच गर्दी दिसते. मे बी रॉंग साईडने लोक येत असतील किंवा काय अजून झालं असेल. आणि आता हा रोड NH48 म्हणजे हा बँगलोर हायवे आहे असल्या कारणामुळे ह्या रूटला आपल्याला बँगलोरला जाणारे कोल्हापूर, गोवा, सांगली, सातारा, महाबळेश्वर असे सगळीकडे जाणारे पब्लिक असते. त्याच्यामुळेच या रूटला ट्रॅफिक असते. बघा मित्रांनो डोंगर कसले भारी दिसत आहेत. पावसाळ्यात तर हे सगळं हिरवगार होऊन जातं. पावसाळ्यात आलोय मी या रोडला बऱ्याच वेळा, छान वाटतं. आणि आता आपल्याला समोर बोगदा दिसतोय कात्रजचा, न्यू कात्रज टनेल. ऍक्च्युली हा नवीन कात्रजचा टनेल आहे. जुना जो आहे त्या घाटामध्ये तिकडे पलीकडे आहे. आपण तो रोड जास्त कोणी प्रिफर करत नाही. हा हायवेवरचा बोगदा आहे. हे बघा आता आपण घुसला टनेल मध्ये, ये फायनली बोगदा संपलाय. मजा आली ना बोगद्यातून. आपण खेड शिवापूर टोल नाका क्रॉस करून पुढे आलो आणि इथे थांबलो होतो. ऑस्करवाडी मिसळ. हे बघा ही ऑस्करवाडी मिसळ. बरंच ऐकून आहे या मिसळबद्दल.
खूप भारी चव आहे म्हणतात, बघू आता. तर ही आहे ऑस्करवाडी मिसळ. चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात, फक्त मिसळ होते इथं. हे बघा मित्रांनो, आपली ऑस्करवाडी मिसळ आलेली आहे. फर्स्ट टाइम मी आलो इथे. 2 मिसळ मागवल्यात आपण नाश्त्यासाठी. आता याच्यात बघा फरसाण आहे, रस्सा आहे, शेव आहे, गुलाबजाम आहे, पाव आहेत आणि या इकडे पलीकडे हे पण आहे, सोलकढी वगैरे दिलेले आहे. बघू आता टेस्ट करून, मस्त असणार आहे, दिसायला तर भारी दिसतंय. चला आता मित्रांनो, नाश्ता केला आपण ऑस्करवाडी मिसळमध्ये. मिसळ खाल्ली, ठीक होती टेस्ट, एवढी काय विशेष नव्हती. म्हणजे मी आता बाकीच्या मिसळ ट्राय केल्यात, म्हणजे नेवाळे म्हणा, दे धक्का आपल्या इथला, त्याच्या मानाने जरा एवढी काय विशेष नाही आहे, ठीक आहे. आता आपण नाश्ता करून निघालोत, परत एकदा हायवेला लागलोत आणि आता मला वाटतं आपण मध्ये कुठे थांबणार नाही आहोत. नॉनस्टॉप आता कोल्हापूर बहुतेक. बघू तरी मध्ये साताऱ्याला वगैरे काही कंदी पेढे वगैरे घ्यायला थांबलो, काय अजून मध्ये रस्त्यात दिसलं त्या हिशोबाने थांबू. काय इथे ट्रॅफिक झाले काहीतरी. अच्छा, इथं अपघात झालेला आहे. ओ, इथं काहीतरी अपघात झालाय, थोडंफार काही टच झालं असेल, त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक झाले पुलावरती. आणि ही नदी दिसते बघा, आपण पुलावरती आहोत. कुठली नदी आहे माहित नाही मला. चला आता आपण खंबाटकी घाट सुरू झाला आता इथून. आता आपण सातारा क्रॉस करतोय आणि त्या साईडला तिकडं एक गड आहे. आता झाड आलेत म्हणजे तुम्हाला दिसणार नाही, गेलं तर झाडामुळे नाही दिसणार. आपण साताऱ्याच्या पुढे आलोत होता. आता साताऱ्यामध्ये कंदी पेढे खूप फेमस आहेत, आपल्याला ते घ्यायचे आहेत. बघू, मला वाटतं इथे पुढे इथे भेटत असतील. इथं साईडला घेऊ आपण. आता या इथे काय करू, आपण थांबून साताऱ्याचे कंदी पेढे घेऊ आणि मग पुढे जाऊ. आपण इथंच घेतले ते मागच्या वेळेस पण. चला आता कंदी पेढे घेऊ आणि निघू पुढे. आता ही जीप आमच्या पुढे सारखी पुढे येते, कारण आम्ही ओव्हरटेक करून पुढे जातोच, पण काही ना काही कारणामुळे थांबतात 5 मिनिटं, हे परत पुढे निघून जाते, परत आमच्या पुढे येते, परत ओव्हरटेक, परत थांबते. कारण आम्ही जरा थांबत 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 चाललो, कारण
जीप काही जास्त पळू शकत नाही तिच्या. ओय ट्रकवाले क्या कर रहा है? बघा चिंध्यावाला ट्रक असा घुसला डायरेक्ट त्या जीपवाल्याच्या अंगावरच. चल हट जा बाजी को, चल. येस. आता हळूहळू परत पडते. आता हा तिसरा टोल आहे आपला कोल्हापूरला जायच्या रूटला. तासवडे पथकर नाका, तासवडे टोल नाका आहे. म्हणजे आपण उंबरज क्रॉस केल्या मगाशीच आणि आता तासवडे टोल नाक्याची आहोत. ह्या हायवेला कधी पण या, दिवसा या रात्री या, भरपूर ट्रॅफिक असते. आणि रस्त्याने मी CNG पंप्स बघत आले. प्रत्येक CNG पंप जे काय मला 4-5 दिसले रस्त्याने सगळीकडे खूपच गर्दी आहे. म्हणजे तिथं जर गॅस भरायला थांबायचं म्हटलं तर 2 तास तरी जातील नंबर यायला. तेवढा आपण नाही थांबू शकत. आता आपला वेळ वाया जाईल. आणि रस्त्याच्या मध्ये जे असे डिवायडरमध्ये जे झाडं वगैरे लावलेले असतात ते एक खूपच चांगलं आहे. त्याच्यामुळे एक तर कसं आहे की थोडी हिरवळ असते आणि मेन म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्यांचा जो लाईट आहे, प्रकाश आहे, तो आपल्या डोळ्यावरती येत नाही. म्हणजे एकमेकांच्या डोळ्यावरती लागत नाही. तो मेन बेनिफिट याचा. आपण आता कराडमध्ये पोहोचलोत. कराड सिटी. जे काही तुम्हाला दिसतंय समोर हे सगळं कराड सिटी आहे. हा बघा वरचा दादरा पूल रस्ता क्रॉस करण्यासाठी. किनी टोल नाक्यापाशी आलोत आणि इथून आता कोल्हापूर आहे 24 किलोमीटर. म्हणजे आपण कोल्हापूरच्या खूप जवळ आलोत. आता हा 4था टोल आहे आपल्या प्रवासातला. आता जस्ट एक अर्धा तास लागेल आपल्याला हॉटेलवरती पोहोचायला, म्हणजे कोल्हापूरमध्ये. नाश्ता केल्यानंतर आपण नॉनस्टॉप निघालोत, कुठे थांबलो नाही. 80-90च्या स्पीडने असं मेंटेन करत आलोत आरामात. जास्त पळवली नाही गाडी. इथे किती टोल आहे? 80 रुपये. आतापर्यंत मला वाटतं 300-400 हां झाला. चला, फास्टॅगमुळं पटकन स्कॅन होतं. बघा मित्रांनो, लेफ्ट साईडला हे आहे 712 हॉटेल, कोल्हापूरचं फेमस हॉटेल 712. आता मित्रांनो आपण हायवेवरनं राईड घेतलाय कोल्हापूरकडे जायला आणि इथून कोल्हापूर फक्त 10 किलोमीटर आहे. म्हणजे ऍक्च्युली आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा आपण कोल्हापूरमध्ये आलोत आता. आणि या साईडला बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवेगार शेत. हायवेला तर भरपूर होते, आता इथं पण थोडेफार दिसत आहेत. आपण अजून एकदम सिटीमध्ये एंटर नाही केली, अजून बाहेरच आहोत. आता आपण सिटीमधनच चाललोत. बघत जाऊ काय. तिकडे मराठा हाऊस आहे, रेसिडेन्सी क्लब. ऑलमोस्ट सिटीमध्ये आलोत आपण. हे काहीतरी सरकारी क्वार्टर्स दिसत आहेत. आता आपण कुठेतरी मेन चौकात आलो तसं वाटतंय मला. इकडे आहे सिंचन भवन, बावडेकर चौक. आपण राईट मारतो इथून.
गुगलच्या भरोश्यावर चाललोत आपण. जवळ आलं एक 1.2 किलोमीटर्स राहिले फक्त, 1 किलोमीटर जवळपास. लेट्स सी. इकडे लेफ्ट साईडलाच आहे ह्या बिल्डिंग मध्ये. आपण इथंच होतो, त्याच्या पलीकडच. इथं आपण नाश्ता केला बघा हॉटेलमध्ये. मी काय हॉटेलमध्ये केलं होतं नाश्ता, आठवतं का तुला? बघा ज्योतिबाच्या यात्रेची तयारी. आपण पोहोचलोत हॉटेलमध्ये मित्रांनो. हे हॉटेल मॅजेस्टिक, जिथे आपण बुकिंग केलं आहे. आता आपले फॉर्मॅलिटीज वगैरे सगळे होत आहेत. आपण रूममध्ये शिफ्ट होऊ. आणि आता जत्रेचे दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे. हे बघा, हे आहेत कोल्हापूरमधले काही प्रसिद्ध ठिकाणं जे आपल्याला बघायचे आहेत. चला आता आपण लिफ्टने आलोत आणि आपली रूम नंबर आहे 305. सो दिस इज 305. चला आतमध्ये चला. ऑलराईट, चला चला. ही आपली रूम आहे. हे ॲक्च्युली ओयोचे हॉटेल्स आहेत. ओयोचे सगळे रूम्स असेच असतात. किंग साईज बेड. या इकडे सामान ठेवायला थोडंसं. हे मागं वॉलपेपर. या इकडे आरसा आणि ही विंडो मोठी. या इकडचा व्ह्यू. हे समोर आहे प्रवासी लॉज. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तिकडे राहिलो होतो. आता यावेळेस आपल्याला जस्ट एक्झॅक्टली समोर भेटले. आणि या इकडे टी व्ही आहे आणि हे वॉशरूम, आंघोळीचं आणि सगळंच. आणि असं चेअर्स पण आहेत. आता हे ॲश तर आपण यूज नाही करणार, आपण थोडी सिगरेट पितो, तर हे फक्त बसायला वगैरे. आणि आता मस्त फ्रेश वगैरे होऊ रूमवरती. हां फोन पण दिला तुला फोन करायला. तर आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ. थोडा आराम करू, अर्धा पाऊण तास. आणि फ्रेश वगैरे होऊन आपण मस्त देवीच्या दर्शनाला जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. चला, हा व्हिडिओ इथंच स्टॉप करतो. भेटू पुढच्या सेकंड एपिसोडमध्ये. हा एपिसोड इथे स्टॉप करतो.